ऐश करू मजा करू टेन्शन ला मारू डंडा. आई बोली पोरीला तू डान्सर हो, बाप बोले पोराला तू डॉक्टर हो, पेंटर क्रिकेटर पायलट हो, काहीच नाही जमलं तर नेता हो. सारे काही कन्फ्युजिंग. ओ नो नो नो. राहू दे, मी आपला कार्यक्रम सुरू करतो. तर प्रेक्षक हो, इन मीन टीन या खास टीनेजर्ससाठी असलेल्या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. स्वागत तर केलं, पण ऍक्च्युली माझा जरा प्रॉब्लेम झालाय आज. नाही नाही, मी टीनेजर वगैरे नाही आहे. प्रॉब्लेम असला तरी माझा प्रॉब्लेम वेगळाच आहे. नाही काय, आज जी आपली टीनेजर मैत्रीण इथे येणार होती मधुरा, ती अजूनपर्यंत स्टुडिओतच पोहोचली नाहीये. आता मी काय करायचं एक्झॅक्ट. सॉरी कुणाल दादा, मला यायला उशीर झाला. अरे अक्षरशः धावत धावत आले मी. ओके ओके ओके, शांत वादी, शांत हो, शांत बस. काय ग, मला सांग, हा काय प्रकार आहे? काय अवतार आहे? ही कसली फॅशन आहे नवीन? अरे ही फॅशन नाहीये, हे माझ्या बाबांच्या डोक्यातलं नवीन खूळ आहे. म्हणजे? अरे म्हणजे माझ्या बाबांना ना अंधश्रद्धा नावाच्या भूतानं पछाडलंय. आलं लक्षात, आलं माझ्या. नाही, या आई वडिलांच्या अंधश्रद्धेच्या हव्यासापोटी मुलांना आजकाल फार त्रासदायक परिणाम भोगावे लागत आहेत. अरे नुसते त्रासदायक परिणाम नाही, अरे त्याच्यामुळे ना माझं फ्युचर असं धोक्यात येणार होतं. म्हणजे नेमकं काय झालंय काय? अरे म्हणजे त्या दिवशी ना कहरच झाला. त्या दिवशी तर ना बाबांनी, अरे बापरे, ह्या सगळ्या फाईल्स मला आधी आजच्या आज कंप्लीट केल्या पाहिजेत. आणि चाव्या घेतल्या मी, पास घेतला. हा घे डबा आजीने दिलाय आणि हा बाबांचा. थँक्यू थँक्यू बाळा, थँक्यू व्हेरी मच. ए ऐक, आज तुमची मैत्रिणींची कसली पार्टी आहे ना? हो. हे घे, एन्जॉय युअरसेल्फ. ओके आई, तू ग्रेट बाबांचं आहे आहेस. नाही का? मला माहिती आहे ते. बरं तुझे बाबा कुठे आहेत? झाली की नाही त्यांची तयारी? अहो चला, डबा हिने बाहेर आणून ठेवलाय, तो घ्या आणि चला पटकन. आज कोणी कुठेही जायचं नाही. हो काय आहे? घरामध्ये काहीतरी अमंगळ अशुभ घडणार आहे. काहीतरी काय बडबडताय? आणि काय तुमची अजून तयारी पण नाही झाली आहे? ऑफिसला नाही जायचंय का? कुठेही जायचं नाही, कोणीही कुठेही जायचं नाही. अरे देवा, आणि मग ऑफिसचं काय करायचं? सुट्टी टाकायची. आणि माझं कॉलेज? सुट्टी टाकायची. दांडी मारायची. काहीतरी काय बडबडताय? मला ऑफिसला जायला पाहिजे. आणि असं अशुभ अमंगळ वगैरे काही नसतं. मी जर ऑफिसला गेलं नाही ना तर काहीतरी अमंगळ होईल, नोकरीच जाईल माझी. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस, निग्लेक्ट करू नकोस मला. मी सांगतोय ना, काहीतरी अशुभ घडणार म्हणजे अशुभ घडणार आहे. पण तुम्हाला असं का वाटतं की आज काहीतरी वाईट घडणार आहे म्हणून? कारण सकाळी सकाळी पहाटे. सकाळी की पहाटे? पहाटे पहाटे सकाळी. बरं बरं. मधल्या वेळात मी पिंगळा ओरडताना ऐकला. हा कोणता प्राणी आहे? हा प्राणी आहे का? हा पक्षी आहे. किमान पक्षी तुला पिंगळा तरी माहित असेल. हल्ली मुंबईत ना कावळे, चिमण्या, कबुतर या बिचाऱ्या प्राणी पक्ष्यांना जागा नाहीये. पिंगळा कुठून येणार आहे? काहीतरी बडबड. असं भरल्या घरात असं चित्रविचित्र हसू नका. अहो आम्ही कुठे चित्र विचित्र हसलो? तुम्ही नॉर्मल हसला तरी ते चित्रविचित्र हसल्यासारखंच वाटतं. तुम्ही आधी ते बाजूला ठेवा, मला इकडे बाजूला ठेवा, मला त्रास होतो. बघ, शिंकली वाट लागली. शिंकली परत दोनदा शिंकली. अगं कोण अवदस आहेस की कोण आहेस? काहीतरी काय बडबडताय? तू नाही भरल्या घरात अवदसा येते. अवदसा काही येत नाही हो, मला खोकला नाही, शिंक आली तर मी काय करू? एनिवे मी निघते, मला खूप उशीर. नाही 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 जायचं नाही, जायचं नाही. असं काय करताय? बघ ते काम करा. बघ ए मला हे काही सांगू नका. तू येतेस माझ्या बरोबर, त्यांना वेळ लागेल. जा पटकन बॅग घेऊन या. हा आंटी. बघ नाही हे काही मला लावायचं नाही. ओ मी छान तयार झाले. आज आमच्या ऑफिस मध्ये हळदी कुंकू आहे. आई, अगं तो देवाऱ्याला चुकून धक्का लागला आणि निरंजन पडून विझलं. कशी आता काय करू? काय होतंय? निरंजन विझलं? काय होतंय तुम्हाला? देवा निरंजन विझलं. देवा वाट लागणार काहीतरी मोठं. आता मोठं काहीतरी अशुभ घडणार आहे. देवा निरंजन विझलं. अरे हे विझवट मुलीने निरंजन. एक मिनिट थांबा, शांत व्हा.
हे बघ निरंजन विजल्याने काहीही होत नाही. तू एक काम कर, देवासमोर उभी राहा, हात जोड, त्याला नमस्कार कर मनापासून. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात खूप मोठा फरक असतो. नाही, देवावर श्रद्धा असणं केव्हाही चांगलं, पण त्याची अंधश्रद्धा झाली ना की मग चुकत जातं सगळं. लेक्चर देऊ नकोस, लेक्चर देऊ नकोस. काहीतरी अमंगळ घडणार. पिंगळा ओरडला, निरंजन विजलं, तुम्ही चित्र विचित्र हसताय. आम्ही दोघी आता निघतोय. नाही 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 जायचं नाही कुठे. माझा अंगार पण पडला. नाही जायचं नाही. मला निघू दे. मला फोन आलाय. काही अशुभ नसतं. हॅलो, हा बोल ग. काय म्हणतेस? हो खरंच? बरं बरं, ठीक आहे. हो, मी आत्ता लगेच निघाले. ओके बाय. काय झालं? ए आई, एक गुड न्यूज आहे बघा. गुड न्यूज आहे, काहीही अमंगळ अशुभ बातमी नाहीये. अगं, ते प्रसिद्ध बायोलॉजिस्ट आहेत बघ, डॉक्टर चव्हाण, ते आज आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर द्यायला येणार आहेत. अगं मग चांगलंच आहे की. चल 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 आपण निघूया. नाही 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 जायचं नाही. कोणी येऊ दे जायचं नाही. घरात जायचं नाही. नाही माझं बघ शिकली शिंकत राहणार आणि अशुभ घडत राहणार. एक मिनिट जाऊ दे. माझ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी ना डॉक्टर जाम संडेकरांचं लेक्चर फार महत्वाचं होतं, पण नुसतं बाबांच्या चुकीच्या समजुतीमुळे मला ते लेक्चर अटेंड करता नाही आलं. अरे खूपच भयंकर आहे हे. हो ना, त्या दिवशी मी आणि आई पूर्ण दिवस घरात बसून होतो. अहो, आई तर बाबांना सांगून सांगून वैतागली की काही जर वाईट होणार असेल तर ते घरात बसल्या बसल्या नाही का होणार, पण बाबांना समजतच नव्हतं. बरं ठीक आहे, मग पुढे काय? पुढे मग मांजर आरवी गेली, पाल चुकली, स्वप्न पडली, तरी घरात बसून राहायचं असं बाबा कटकट करायचे. आणि नंतर काय तर पाण्यामुळे धोका आहे, आगीमुळे धोका आहे म्हणून कुठे जायचंच नाही. आणि त्या दिवशी तर अहो कहरच झाला. काय झालं? अहो, त्या दिवशी ना या अंधश्रद्धेमुळे तो अवली बाबा आमचं संपूर्ण घर धुवून घेऊन गेला असता. अवली बाबा? हो. फोनही बंद आहे. अगं आई, अशा फेऱ्या मारण्याने बाबा येणार आहेत का लवकर? अगं पण इतका उशीर कसा झाला? त्यांना फोन सुद्धा बंद आहे. चल ना आपण त्यांना शोधायला जाऊया का? शोधायला? मला सांग आई, बाबा म्हणजे काय खिशातला पेन किंवा रुमाल आहेत शोधायला जायला? अगं पण मग फोन सुद्धा बंद करून ठेवलाय त्यांनी, काय झालं असेल? अगं आई, आता ट्रॅफिक किती असतं, कुठेतरी काम चालू असेल रस्त्यात, खड्डे किती असतात. अरे देवा, खड्डे खडलेले असतात? पडले नसतील ना? कुठे खड्ड्यात? हो, पडू शकतात. कारण ना चालताना त्यांच्या डोक्यात इतके भलते भलते विचार असतात ना. कुठे मांजरच दिसत नाहीये ना, कुठे कुत्राच भुंकत नाहीये ना, मी चालताना कुणी शिंकतच नाहीये ना, पडले सुद्धा असतील. फोन बंद करून ठेवायची काय गरज होती पण? अगं बॅटरी संपली असेल त्यांची. ए आई थांबा, बाबांना आल्यावर विचारते. मोबाईलची बॅटरी संपणं शुभ की अशुभ? बघ बाबा चालले असतील. नशीब, आता आल्यावर विचारते चांगलं का उशीर झाला ते. या आलक निरंजन, हा कोण माणूस आहे? काली कलकत्ते वाली, तेरा वचन ना जाई खाली. अरे बापरे, हो कोण तुम्ही? आमच्या घरात त्या घुसतात. आउट, गेट आउट. बच्ची, तुम्हाला जायला सांगतेस? मी तुम्हाला या संकटातून सोडवायला आलो आहे. संकट? ही बच्ची नाहीये, ही लय कच्ची आहे. हो. ही बाजूची बच्ची आहे. कसलं संकट? काय बोलतात? कोण माणूस आहे हा? हा हे म्हण, हे तू ह्यानं ओळखलं नाहीस? नाही. अगं हे लवली बाबा, अवली बाबा. कोण अवली बाबा? खूप शक्तिमान आहे, शक्तिमान. हे शक्तिमान? हो. अगं ह्यांनी कित्येक घरातल्या अशुभाच्या सावल्या पळून लावल्यात. बघ स्वतः पण कसे एखाद्या सावलीसारखे दिसतात. बाबा घाबरू नका, मी सावलीसारखं तुमच्या पाठीमागे. हो बाबा, तुम्ही आधी सांगा, ह्या घरात कोणावर अशुभाची सावली पडली आहे? तुझ्यावर बच्ची. तुला किसी के साये ने लपेट लिया है. ओ उगाच काहीतरी लपेटू नका. हा वाटेल ते बोलतोय. हा माणूस कोण आहे? कशासाठी आलाय हा? ह्याला आधी आपल्या घरातून बाहेर काढा बरं. तू जरा गप्प बस. बाबा मला सांगा, हे सगळं हे अशुभ साया बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल बाबा? काय करावं लागेल? एक मोठी पूजा घालावी लागेल. काहीतरी काय घालूया का पूजा? मला सांग किती खर्च येईल? 50,000 रुपये खर्च येईल. देवे 50,000 रुपये कुठे आणायचे? कळतंय ना? कळतंय ना? 50,000 रुपये जमणार नाही. थोडं काहीतरी कमी करा ना. मग असं करा, पूजेसाठी लागणारं साहित्य द्या. हा किती? 10 किलो तांदूळ, 20 किलो पीठ, 30 किलो साखर,
आणि 40 किलो गोड तेल. अरे देवा, हे एवढं सगळं? बाबा हे खूप महागात पडेल बाबा. काहीतरी कमी अजून काहीतरी कमी काहीतरी काय चाललंय तुमचं? काहीतरी सेटलमेंट करा ना. मग असं करा, हा तुम्हाला हे जमत नसेल हा. तर 5 तोळे सोनं मला द्या. अहो बाबा, तुमचं वजन केलं तरी 5 तोळे भरणार नाही. तुम्हाला 5 तोळे म्हणजे किती माहिती आहेत का तुम्हाला? 5 तोळे किती होतील पैसे? कळताय ना तुम्हाला? कळताय ना? अहो काय कुठल्या भोंदू बाबांना घेऊन येतात? तुमचा विश्वास कशावर बसतो? ए बाबा रागवले. अहो काहीतरी काय, हे बघा, आपल्या घरावर काहीही अशुभाची संकटाची सावली नाहीये. आपल्या घरात जर काही अशुभ संकट असेल ना, तर ती तुमच्या मनातली अंधश्रद्धा, ती बाजूला झाली ना की सगळं व्यवस्थित होईल. एक मिनिट. ठीक आहे, मला सांगा या पूजेला किती वेळ लागेल? अगं 20 तास लागतील. 20 तास बाबा, अख्खा दिवस जाईल बाबा. काहीतरी सेटलमेंट करा ना. सेटलमेंट काय थोडं माणूस आहे हा. कमी मध्ये. मग असं करा, 6 तासात आटोपतो. 6 तास आले. 6 तासात. अहो काय चाललंय हे, मला ना काहीच कळत नाही. ठीक आहे, आज माझा पेपर आहे. मी मैत्रिणीला फोन करून सांगते की मी पेपरला नाही येते, आपण पूजा करूया. अगं तुझं थांब, डोकं आले. फिरलंय का? महत्वाचं वर्ष आहे तुझं आणि तू पेपर कसा मिस करू शकतेस? हे बघा, तुमच्या अंधश्रद्धेचा जर वाईट परिणाम माझ्यावर आणि माझ्या मुलीवर झाला ना, तर मी सांगून ठेवते, महत्वाचं वर्ष आहे हो. तुम्ही या भोंदू बाबाला बाहेर काढा. बाहेर काढा. अरे बाई, ते भोंदू बाबा नाही आहेत, ते कोणालाही गंडवण्यावरनं आठवलं. हे तुम्ही मला गंडा दिला तर काय करायचं? हे गंडे फेकून द्या. अरे फेकून कशाला दिलेत ते मला तुम्ही? हे घ्या आणि संपूर्ण घराला बांधा. हे घराला एवढंसं बांधतो. गंडाप संपूर्ण घराला बरं, बांधणार? बरं. अहो तुम्ही काय करताय हे? बांधतो. अहो, तुम्ही हे खरंच असं करताय का? आमच्या घरात असं फिरायचं नाही. काय चाललंय तुझं? तू खरंच या पूजेला बसणार आहेस? डोकं फिरलंय का तुझं? अगं आई, कशाला एवढी पॅनिक होतेस? माझं डोकं फिरलंय की नाही ना, ते तुला आता थोड्या वेळात कळेल. अगं म्हणजे काय तू बोल? थांब ना, सांगते तुला मी. कसला आवाज आहे हा? हा आवाज कसला आहे? बंबाल आहे, बंब. कुठेतरी आग लागली असणार. हा आवाज कसला? अहो पूजा घालायची होती ना तुम्हाला, म्हणून मी मैत्रिणीला नाही पोलिसांना फोन केला होता. म्हणजे पोलिसांच्या सायरनचा आवाज आहे हा? व्हेरी गुड. अरे बच्ची, हे क्या बक रही है? नाही आता कळेल तुम्हाला. आता थांबा. माझ्यावरती विश्वास आहे. थांबा. कुठे जायचं नाही. पकड त्याला. मधुरा, पकड त्याला. माझ्यावरती विश्वास हे आहे. बघा. अरे त्या बाबानं तुम्ही पळवलं. आता या तुम्हाला घरातल्या कळत अशुभाची नसेल साहेब. ना, असं काही नसतं हो अशुभ अगं वगैरे. गप्प बस. अहो. अगं, इथे अमंगळाची छाया आहे. तुझी छाया पडलेली. अहो, तिकडे तुम्हाला बस. कळत कसं? अहो, काय करताय? काय करताय तुम्ही? एक मिनिट, काय अगं, करताय? तुझ्यावरती छाया आहे. थांब, तुला गंडे दोरे बांधायला पाहिजे. नाही. अहो काय नाही, बाबा. बाबा हे बघा, मी तुम्हाला सांगते. सांगते बिनते काय नका बस. ओ ऐका ना बाबा, तो काय बाबा बोलला तुझ्यावरती छाया आहे म्हणून. वा मधुरा, केवळ तुझ्या प्रसंगावधानामुळे आणि हुशारीमुळे तुम्ही फार मोठ्या संकटातून बचावला. तर हो, आता समजा माझ्या जागी तर दुसरी एखादी मुलगी असती तर काय झालं असतं? म्हणजे आई वडिलांच्या अंधश्रद्धेमुळे मुलांच्या प्रगतीमध्ये किती अडथळे येतात. खरं आहे तुझं मधुरा. म्हणजे लक्षात असं येतंय की ही समस्या खरं तर तुझी नाहीये, तुझ्या वडिलांची आहे. आणि पर्यायाने तुझ्या वडिलांसारख्या आपल्या प्रेक्षकात बसलेल्या अनेक माणसांची आहे. त्यामुळे याच्यावर मार्गदर्शन होणं गरजेचंच आहे. आणि याचसाठी तुला, तुझ्या वडिलांना आणि पर्यायाने आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे फाउंडर आणि ऑर्गनायझर श्री श्याम मानव. त्यांचं आपण स्वागत करूया. या श्याम. नमस्कार. बसा. नमस्कार. श्यामजी, या क्षेत्रातलं आपलं कार्य तर अद्वितीय आहे, हे सगळ्या प्रेक्षकांना माहितीच आहे. आपल्याकडे ही जी टीनेजर पाहुणी आलेली आहे, तिची समस्या अशी आहे की तिच्या वडिलांना अंधश्रद्धेवर फार विश्वास आहे. आता अंधश्रद्धेवर आणि विश्वास हे दोन तसे बरोबर समानार्थी शब्द म्हणता येणार नाही तसे शब्द आहेत. पण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी की मांजर आडवे जाणं किंवा स्वप्नात काहीतरी येणं, शंकेची पाल चुकणं, इथपासून ते अगदी बाबाला अवलिया बाबा कोणीतरी घरी आणून ठेवण्यापर्यंत इथपर्यंत मजल गेली आहे. तर अशा म्हणजे आता हिच्या वडिलांना आणि पर्यायाने असे विश्वास ठेवणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? लहानपणापासून तुमच्या माझ्यावर जे काही संस्कार झालेले असतात त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत असतो. म्हणजे जीवनामध्ये कोणतंही काम करत असताना अपशकून होऊ नये. मग त्याकरता काही लोक उजवा पाय समोर टाकतील, विशिष्ट वेळीच एखादं काम सुरू करतील, शुभ मुहूर्त पाहून काम सुरू करतील. मला वाटतं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका वाक्यापासून याची सुरुवात करणं फार चांगलं राहील. ते असं म्हणायचे की जे इंग्रज कधीही मुहूर्त ज्यांनी आपल्या आयुष्यात पाहिला नाही त्यांचं साम्राज्य संपूर्ण पृथ्वीवर सूर्य मावळत नाही एवढ्या प्रदेशामध्ये निर्माण झालं. कोणताही मुहूर्त चांगला नसतो, कोणताही मुहूर्त वाईट नसतो, काहीही गोष्ट अपशकुनी नसते, काही गोष्ट शकुनी नसते.
म्हणजे इव्हन मंत्रतंत्राच्या क्षेत्रामध्ये सुद्धा रस्त्यामध्ये जर एखादं मंत्रवलेलं निंबू पडलेलं असेल, एखादं 7 गाठीचं फडकं पडलेलं असेल किंवा आणखी वेगळी जारण मारण्याची एखादी बाहुली पडलेली असेल, तर लहानपणापासून जो आपल्यावर संस्कार झालेला असतो की त्यावर जर आपला पाय पडला किंवा ते आपण ओलांडलं तर ज्या माणसावरनं ते उतरवून टाकलेलं आहे त्याचे सगळे आजार आपल्याला जडतात. आता हा संस्कार लहानपणापासून आहे, आपलं लक्ष नाही आणि त्यावर आपला पाय पडला की त्या क्षणी आपण घाबरतो आणि आपल्या मनामध्ये विचार येतो की आत्ता माझी तब्येत बिघडणार, आत्ता मला हा काहीतरी प्रकार होणार, आणि हे एखाद्या स्ट्रॉंग सजेशन सारखं आपल्या मनावर परिणाम करतं आणि आपण खरोखर तापाने फणफणून आजारी पडू शकतो. त्यावेळी घेतलेल्या सजेशनचा परिणाम आपल्याला एखादा रोग जडू शकतो. त्यावेळी जर आपण फारच स्ट्रॉंग सजेशन घेतलं आणि ती चित्रविचित्र बाहुली आहे, त्यामध्ये सुया टोचलेल्या आहे, त्यावर आपला काहीतरी पाय पडला किंवा ती आपली बाहुली आहे अशी जर आपली कल्पना असेल, म्हणजे आपल्याकरता केलेली जारण मारण्याची बाहुली अशी कल्पना जर आपण केली असेल तर त्या बाहुलीसारखी आपली अवस्था होऊन आपण मरू सुद्धा शकतो. हे आपल्या मनाचं सामर्थ्य आहे. त्या बाहुलीमध्ये, त्या निंबामध्ये, त्या दहीभातामध्ये किंवा मंत्रवलेल्या वस्तूंमध्ये काहीच ताकद नसते. जी काही ताकद असते ती आपल्या मनामध्ये असते. ती आपण निगेटिव्ह सजेशनच्या फॉर्म मध्ये घेतो आणि त्याचे दुष्परिणाम भोगतो. आपल्या हातामध्ये, जसं आता हिच्या हातामध्ये हे बांधलेलं आहे, गंडे, दोरे, ताईत, त्यामध्ये काहीच अर्थ नाही. या जगात मंत्रशक्ती नावाची कोणतीही गोष्ट नसते. मंत्राने साधा भाजलेला पापड सुद्धा मोडता येत नाही. गेल्या 30 वर्षांपासून आव्हान टाकतो आहे की आम्ही साधा भाजलेला पापड ठेवतो, वाटेल तेवढे मंत्र टाका, हाताने फोडायचं नाही, दगड मारून फोडायचं नाही, मंत्राने फोडा आणि आपलं 15 लाख रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. एकाही माईच्या लालाला आतापर्यंत हे सिद्ध करता आलेलं नाहीये. मंत्रामध्ये ताकद नसते, पण मंत्रशक्तीच्या नावावर जे आपण सजेशन घेतो त्याचे मात्र आपल्या मनावर आपण परिणाम करून घेऊ शकतो. त्यामुळे याचे जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिणाम होतात ते सगळं आपल्या मनाचं सामर्थ्य आहे, हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मग चांगली गोष्ट आहे ना, आता या मुलीने हे बांधलेले आहेत धागे, त्यामुळे ती कॉन्फिडंट होईल ना. जी मुलगी आपल्या हातामध्ये धागा बांधलेला आहे म्हणून आता माझं काहीच बिघडणार नाही असं मानते, तीच मुलगी तो धागा जर तुटला तर माझं खूप काही बिघडेल असं मानते. एवढंच नव्हे तर लहानपणापासूनच्या संस्कारामध्ये तिच्यावर हाही संस्कार असतो की हा धागा ज्या मांत्रिकाने मला बांधायला सांगितलं, ज्या बाबांनी बांधायला सांगितलं, त्याच्यापेक्षा जर ताकदवान दुसरा असेल तर मात्र त्याचा परिणाम माझ्यावर होईल आणि दुसरा कोणीतरी त्यापेक्षा अधिक ताकदवान असू शकतो. त्यामुळे उलट आपली ही बाह्य सजेशन घेण्याची जी प्रक्रिया आहे ती या अंधश्रद्धांमुळे वाढते. म्हणून सगळ्यात पहिले आपण थांबवलं पाहिजे, हे स्वतःला ठामपणे सांगितलं पाहिजे की या जगामध्ये कोणाच्याही काही बोलण्याचा, कोणाच्याही काही करण्याचा, कोणी केलेल्या मंत्राचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही, मी तो होऊ देणार नाही, आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही. आता राहिला प्रश्न स्वतःला पॉझिटिव्ह सजेशन घेण्याचा. आपल्याला ज्या काही विधायक सूचना द्यायच्या त्या स्वतः द्यायच्या ना. सकाळी उठल्या उठल्या सांगायचं आजचा दिवस माझा चांगला जाणार आहे, मी ठरवलेली कामं सगळी नीटपणे पार पाडणार आहे. तुम्ही उठल्या उठल्या स्वतःला 5-6दा सांगा, रात्री झोपताना सांगा. डेफिनेटली या पॉझिटिव्ह सजेशन्सचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. मेडिटेशन सारख्या प्रक्रिया आहे, संमोहनासारख्या प्रक्रिया आहे, त्यामध्ये जाऊन हे सजेशन्स दिले तर ते अधिक परिणामकारक होतात, अधिक अनेक पटीनं आपल्यावर प्रभाव गाजवतात, त्यांचा आपल्याला उपयोग करून घेता येतो. त्याकरता असल्या प्रकारच्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवता कामा नये. गेले 30 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आपण जे काम करतो ही आपली आव्हानं आहे. या जगात भूत नसतं म्हणून आमचं जाहीर आव्हान आहे की कोणीही आम्हाला भूत लावून दाखवावं आणि आपलं 15 लाख रुपयाचं पारितोषिक घेऊन जावं. या जगातल्या कोणत्याही मांत्रिकाने जर त्याला पापड मोडता येत नसेल तर आमच्यावर वाटेल ते मंत्र टाकावे, आम्हाला मारून दाखवावं, आमचं बिघडवून दाखवावं आणि पारितोषिक घेऊन जावं. या जगामध्ये कोणत्याही प्रकारच्या अशुभ मुहूर्तावर आम्ही काहीही करायला तयार आहोत. आता मी तर टीव्हीवरच्याच कार्यक्रमामध्ये, मी आणि माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांनी टीव्हीवरच्या कार्यक्रमामध्ये ग्रहणाच्या वेळेस खाल्लं, काय बिघडलं? अजूनही मी जिवंत आहे, व्यवस्थित आहे, काहीच झालेलं नाही, उलट इतरांपेक्षा जास्तच निरोगी आहे या वयात सुद्धा. त्यामुळे या पद्धतीचे कोणतेही परिणाम आपल्यावर होत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. या जगातल्या बाबामध्ये कोणामध्येही आधिभौतिक शक्ती नसते, चमत्कार करण्याचं सामर्थ्य नसतं. जर कोणीही आमच्या समोर एकदा आम्ही तपासून घेतल्यानंतर साधं ढेकून जरी निर्माण करून दाखवलं, कोणत्याही प्रकारचा चमत्कार केला तरी त्याही करता 15 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांपासून आपण दूर राहिलं पाहिजे.
आता मांजर आडवी गेली तर आपल्याला काय त्रास व्हायचं कारण आहे? त्याचा बोक्याला त्रास व्हायचा, आपल्याला त्रास व्हायचं काय कारण आहे? या तर फारच छोट्या छोट्या अंधश्रद्धा झाल्यात. पण आपली सगळ्यात मोठी अडचण काय होते की आपल्या समाजातली मोठमोठी माणसं या पद्धतीच्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवताना आपण पाहतो. आता अमिताभ बच्चन सारखा माणूस आहे, सचिन तेंडुलकर सारखा माणूस आहे की ज्या माणसांना काही एक विशिष्ट पिढी आदर्श मानते त्या त्या क्षेत्रामध्ये, ही माणसं जर या पद्धतीने या गोष्टींवर विश्वास ठेवत असतील तर त्याचा सगळ्या तरुण पिढीवर आणखी वाईट परिणाम होतो. पण किमान महाराष्ट्रामध्ये घडता कामा नये. हा ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र आहे, शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे, प्रबोधनकार ठाकरेंचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, आगरकरांचा महाराष्ट्र आहे. एवढंच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायानं अगदी संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकारामांपासून, नामदेवांपासून, एकनाथांपासून तर अगदी गाडगे महाराजांपर्यंत यावर सुंदर प्रबोधन केलेलं आहे, अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलेलं आहे. संत ज्ञानेश्वर म्हणायचे, मंत्रची वैरी मरे तर का बांधावी कट्यारे. मंत्रांना जर असे वैरी मारता आले असते तर आपल्या कमरेला कट्यार बांधण्याची काय गरज आहे? हे 750 वर्षापूर्वीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगितलं जात आहे. त्यामुळे या सगळ्या अंधश्रद्धांपासून आपण स्वतःला वाचवायला शिकलं पाहिजे. या आदर्शांबाबत सचिन फक्त क्रिकेट पुरता महत्वाचा आहे, त्याच्या जीवनातल्या बाकी वागण्याला महत्व द्यायचं काही कारण नाही. अमिताभ बच्चन उत्तम नट आहे, त्याच्या अभिनयाची आपण तारीफ करू, कौतुक करू, पण तो जे काही अंधश्रद्धांचे प्रकार बाळगतो स्वतःच्या सगळ्या शरीरावर, ते काही आपण अंमलात आणण्याची गरज नाहीये. हे आपण आजच्या विज्ञान युगामध्ये समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमागचं कारण काय आहे हे जर आज आपण समजून घ्यायचं ठरवलं तर आपल्याला ते नीटपणे कळून घेता येतं. एवढं आजचं ज्ञान वाढलेलं आहे. म्हणून मी आग्रहानं सांगेल की आपण कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडू नका आणि इतर सुद्धा बळी पडणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे आपण केवळ या गोष्टींना मानतो म्हणून ते निगेटिव्ह सजेशनचे आपल्यावर परिणाम होतात. आपण जर याला मानणं सोडलं, म्हणून मी म्हणतो की रस्त्यामध्ये पडलेली जर मंत्रवलेली बाहुली असेल, लात मारण फेकून दे, आपलं काही बिघडणार नाही. गॅरंटी मी घ्यायला तयार आहे. त्यामुळे या गोष्टींवर विश्वास न ठेवणं हाच एक पर्याय आहे. मला वाटतं तुझ्या वडिलांना हा कार्यक्रम तू नक्की दाखवला पाहिजेस, कारण त्यातून हे जे उद्बोधन झालंय हे त्यांना कळेल की सत्य परिस्थिती काय. प्रेक्षक हो, आपणही हा कार्यक्रम बघताय. आत्ताच श्यामजींनी सांगितल्याप्रमाणे खरी गरज आहे ती आपल्या मनाचं सामर्थ्य वाढवण्याची. अंधश्रद्धेचा जन्म, त्याचा उगम हा कुठेतरी आपल्याच मनात आहे. ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या आसपास पोहोचू न देणं आणि आपल्या मनाने पॉझिटिव्ह थॉट पुढे करणं हे फार महत्त्वाचं आहे. श्यामजी, आपण आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना जे आपले विचार सांगितले त्याबद्दल धन्यवाद.